आता ही चंदन बटव्याची भाजी मी आता स्वच्छ धुवून घेणार। भाजीला काही भागामध्ये चंदन बटवा तर काही भागामध्ये धावडी तर काही भागामध्ये बटवा असे म्हणतात। चंदन बटव्याची भाजी ही हिवाळ्यात मिळणारी पौष्टिक अशी रानभाजी आहे। या भाजीमध्ये लोहाचा खूप मोठा स्रोत असल्याने रक्त वाढणे आणि रक्त शुद्ध करणे याचे औषधी गुणधर्म आहेत। तसेच ही अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या तक्रारी यावर सुद्धा चंदन बटव्याच्या भाजीचा खूप उपयोग होतो। यामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात व सांधेदुखीपासून आराम मिळतो। या भाजीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, तसेच वजनसुद्धा कमी करण्यास मदत होते। या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य देखील चांगले राहते आणि तसेच ही भाजी आपण खाल्ल्याने लघवी होण्याचे प्रमाण सुद्धा वाढते, त्यामुळे किडनी स्टोन होण्यापासून बघा मी आराम आता मिळतो। छान स्वच्छ 2 पाण्याने या भाजीला धुवून घेत आहे। ही भाजी धुतल्यानंतर चाळणीमध्ये काढून ठेवा, कारण ही भाजी शिजताना या भाजीमध्ये खूप पाणी सुटते आणि ही भाजी जवळपास 1 पाव आहे। याकरिता मी एवढी ओली मिरची चिरून घेतली, एवढं लसूण बारीक करून घेतलं आणि एवढे 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले। तेल आता छान गरम झालेलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे। जिरे छान तडतडत आहे, यामध्ये मी लसूण घालत आहे। लसूण थोडंसं लालसर परतून घेऊ। लसूण लालसर झालेला आहे, यामध्ये कांदे घालत आहे। कांदे आता छान लालसर झालेले आहे, यामध्ये मी हिरवी मिरची घालत आहे। ही मिरची कमी तिखट असल्यामुळे थोडी जास्त घालत आहे। मिरची 2 मिनिट परतून घेऊ। यामध्ये मी आता चवीपुरते मीठ घालते। पालेभाज्या या शिजून कमी होतात, त्यामुळे मीठ हे कमीच घाला। यामध्ये मी आता ही धुवून ठेवलेली भाजी घालत आहे। ही भाजी मी धुतल्यानंतर 10 मिनिट चाळणीमध्ये ठेवली, त्यामुळे या भाजीतील पाणी पूर्ण निथळले। 5 मिनिट झाल्यानंतर बघू ही भाजी कशी शिजली तर। हे बघा भाजी आता छान शिजलेली आहे आणि मी भाजी ही धुतल्यानंतर 10 मिनिट चाळणीमध्ये ठेवल्यामुळे यामधील पाणी निघून गेलं, त्यामुळे या भाजीमध्ये पाणी जास्त झालं नाही। आता शिजून तयार झालेली आहे। ही भाजी आपण चपाती, भाकरी आणि भातासोबत पण खाऊ शकतो। ही खूप सुंदर लागते, त्यामुळे सर्वांनी माझा हा व्हिडिओ बघून याप्रमाणे चंदन बटव्याची भाजी बनवून खा व माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।